नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. शेतीत सगळ्यात मोठी अडचण काय असेल तर ती मजुराची आहे आणि मजूर मिळत नाहीत म्हणून शेती महाग झालेली आहे. अशा वेळेला जर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचा पॅटर्न सोलापूरचा तयार होत असेल आणि तो जर शून्य मजूर अशा पातळीवरती जात असेल तर पण त्याच्या आधी हे जरा ट्रॅक्टर बघा आहे. स्वराज 724 1 2 हा 3, माझ्या ह्या बाजूचा 4, हा 5 आणि हा 6 आणि असे एकूण 14 ट्रॅक्टर एकाच दिवशी खरेदी केले तुम्ही सगळे. हो. स्वागत आहे तुमचं. द्या तुमचा परिचय करून आता गटाला, तुमचं नाव आणि गटाचं नाव. मी मनोज साठे, भूमिपुत्र शेतकरी गटाचा सदस्य. माझ्यासोबत गटाचे अध्यक्ष जयवंत नागणे आहेत, सचिव ढवण आहेत, बाकीचे इतर सदस्य आहेत, माजी सरपंच आहेत. तर आम्ही 2018पासून ह्या सत्यमेव जयते चळवळीत सहभागी झालो. पहिलं आम्ही प्रशिक्षण घेतलं 2018-19ला बरं. वॉटर कपचं, आणि त्यावेळेस एवढा छान प्रतिसाद मिळाला की आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवायचं काम केलं. ती आमचे आदरणीय काका बळीराम काकांनी, जे ह्या गावचं गेली 60 वर्ष झालं नेतृत्व करतायत आणि गावाला जगात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि एकत्रित आणण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं. त्याला आमची टीम मिळाली, टेक्निकली मिळाली आणि पाणी फाउंडेशननं असं केलं की नुसतंच ट्रेनिंग दिलं नाही तर बाबा ते कशा पद्धतीनं आपल्याला तुमच्या पुढील ह्याच्यात आयुष्यात फायदा होऊ शकतो एकदा काम केल्यानंतर, त्याचं बघायचं झालं तर ट्रॅक्टरकडे जाऊ की आता आपण. या इकडं. हे बघायचं झालं तर पहिलंच उदाहरण. हो. कसं ठरलं हे तुम्हाला? आम्ही महाडीबीटीवर आमच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी ट्रॅक्टरची मागणी केली होती. मग ह्या कंपन्या या लागल्या, जवळजवळ एक 100 लोकांची नावं आली वडाळ्यातनं, लॉटऱ्या लागलेल्या. मग तुम्ही आमचं घ्या. मग सहज आम्ही बसलो होतो. लका म्हणलं ही कसं बी करते, 10,000 दे 5,000 दे म्हणते ते. मग आमचं घ्यायचीच किती आपल्याला ट्रॅक्टर. या इकडं. तर मग आम्ही कुलकर्णी सर काय केलं की पक्की आमचं ठरलं की 14 ट्रॅक्टर घ्यायचे. 100 पैकी 14,000. 100 पैकी 14 ट्रॅक्टर तर आमचे फायनल झाले. फायनल झाल्यावर बाबा मी बोलवून घेतल्यानं म्हणलं तुम्ही बोलू नका की आता आपण ह्यांच्याकडनं 6 ट्रॅक्टरवर एक ट्रॅक्टर घ्यायचा, 6 वर एक घ्यायचा. मग ती कंपनीवाले असं नसतंय. मी म्हणलं आमच्या बापूला दिलंय आणि 50 त्यांनी 10 टिप्पर घेतलं सफारी गाडी. बापू म्हणजे आमदार. आमदार. मग आम्हाला तुम्ही शेतकऱ्याला देत नाही का? मग नाही होय करत मी पण विचार केला बाबा ट्रॅक्टर घेतलं तर पुन्हा आमच्यातच भांडण लागेल, कुणाला द्यायचे, मला दे का तुला दे. म्हणून काय केलं, पैशात बोलू. मग ते 15,000 देतो म्हणले. नाही, 1 लाख रुपये द्या. एका ट्रॅक्टर मग 1 लाखाची सवलत. मग नग होय करत आमचं शेवटी फायनल झालं 55,000. एका ट्रॅक्टर मग 55,000चा डिस्काउंट द्यायचा. याप्रमाणे आम्ही 14 ट्रॅक्टर त्यांच्याकडे घेतले. 14 गुणिले 55 म्हणजे साधारणपणे 7.5 लाख रुपये झाले. त्याच्या अवजाऱ्याचं तीच केलं. अवजारात किती? अवजारे पण जवळपास आमचे 7 प्रति अवजाराला 7 ते 8,000 रुपये. ह्याच्या बरोबर काही एक अवजार नाही ना. पेरणी यंत्र आहे, पण आहे, नांगराचं आहे, सगळंच आहे. म्हणजे एकत्रित धरलं की ती 30-35-40 हजाराला ती बी गेलो. म्हणजे अवजाराचे 30-35 हजार वाचले, ट्रॅक्टर मागं 60-65 हजार वाचले. असे मिळून एकत्रित वाचले किती ट्रॅक्टर मागं? आमचे एकत्रित बियाणं हे ती मिळून एकत्रित आमचे जवळजवळ 24 लाखाच्या आसपास अमाऊंट आहे. म्हणजे शासनाचा पण मार्च एंड टू मार्च आहे, तसं आम्ही शेतकऱ्यांनी ठरवलं मार्च टू मार्च. बरं. मग आम्ही मार्च नंतर एप्रिलमध्ये आता कंपनीकडे जातो बियाणं. अध्यक्ष घ्या. अध्यक्ष बोला. कसं ठरलंय मार्च टू मार्च? वरी धरा वरी. अध्यक्षाला असं निवडलं की फार कमी बोलावं लागलं. अध्यक्ष कसं ठरलंय ही मार्च टू मार्च? काय भानगड आहे ही मार्च टू मार्च? म्हणजे आम्ही काय केलं, एकत्रित खरेदीमध्ये बियाणं असेल, खतं असतील, तुमची औषधं असतील, हे असं प्रत्येक गोष्टी एकत्रित बसवून खरेदी करायच्या आणि त्याच्यात आपल्याला किती फायदा होतोय आणि त्या आमच्या अनुषंगानं इतर शेतकरी सुद्धा आम्ही त्याच्यात समावेश केले. 2 उदाहरणं आपण बघू. कांदा आणि सोयाबीन. सांगा, कांद्याचं काय केलं? कांद्यामध्ये आम्ही एकत्रित बियाणं खरेदी केलं राहुरीकडून. ते आम्हाला बाहेर 2400-2500 रेटमध्ये होतं, ते आम्हाला 1650-1700 तिथं बसलं. विद्यापीठातून तिथून खरेदी केलं. आणि त्यानंतर सोयाबीनसाठी आम्ही लातूरला कल्पवृक्ष कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये जाऊन तिथं आम्ही बार्गेनिंग केलं. त्यांनी आम्हाला डिस्ट्रीब्युटरपेक्षा 100-150 रुपयांनी रेट स्वस्त दिला. तो बाहेर दुकानात 2600 ते 2700 होता. आम्ही 1900-1950 रेटमध्ये आम्ही ह्या गटाच्या शेतकऱ्यांना दिलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त
गावातील इतर शेतकरी सुद्धा आम्ही त्यात समाविष्ट केले की जेणेकरून ते आम्हाला इथं क्रॉप झाले की आमचा बी फायदा होतो, आम्हाला पण बी बियाणं द्या. मग एका शेतकऱ्याला सोयाबीन बियाणामागं किती फायदा झाला 700 ते 800 रुपये एका बॅग मागे. एका बॅगला? म्हणजे साधारणतः 5 बॅग घेतल्या तर 7 8 56 5,500 वाचले. म्हणजे त्याचे पेरणीचे 5 एकराचे पर एकर 1000 प्रमाणे 5,000 वरच्यावर निघाले ते. हे झालं तुम्ही सोयाबीनमध्ये केलं, कांद्यात केलं, ह्या वाहनाच्या खरेदीत केलं, ट्रॅक्टरमध्ये केलं, अजून काय काय करायचं ठरवलं? आता गव्हर्नमेंटची एक 6.25 लाख सबसिडी परवा गेल्या आठवड्यात जमा झाली. अंगा असं हां म्हणजे ज्याच्याकडे शासनाचे आपल्याला पर ट्रॅक्टर मागं हां प्रत्येक खातेदाराला शेतकऱ्याला 1.25 लाख रुपये गेल्या आठवड्यामध्ये जमा झाले. 1.25 लाख रुपये. 1.25 लाख रुपये जमा झाले. बरं आता थांबा जरा, अध्यक्ष हे पकडा जरा, थांबा हे थांबा हो. ही जी एक आहे ती सगळ्या गावात शक्य आहे का? होईल की कसं काय? मनावर धरले सगळे. हां, आणि ही मांडायचं कसं आपण गावात बसून गावाच्या राजकारणावर आता ही का नाही? राजकारणाचा काय विषय नाही. नाही हां. काकासाहेबांना आम्हाला सहकार्य ते भरपूर केलंय. काकासाहेबाचं मला काम माहिती आहे, पण सगळ्या गावात सगळ्यांना आता ही सगळ्या महाराष्ट्राचे लोक तुम्हाला बघणार, हम्म. ते म्हणणार हे फक्त सोलापूरमध्येच शक्य आहे. केलं तर सगळीकडे शक्य आहे. असं हो, त्यासाठी काय करायचं मग? सगळ्यांनी मनावर धरायला पाहिजे ना. हम्म. सगळ्यांनी मनावर हो, धरायचं, मनावर धरायचं. वाद घालीच बसायचं नाही, नाही नाही अजिबात. चर्चा करायची नाही. मग ही अजून एक कळलं नाही मला, ही जी तुम्ही शेतकऱ्यांच्या सगळे एकत्रित येता आणि फवारणी करता, ती काय पद्धत आहे? ती रोजगाराचं हो. वाचते ना आमचा सगळा. म्हणजे काय करता तुम्ही? आम्ही पाठीवर पंपावर हा. सगळ्या शेतात जातो, हो. 4-5 जण हा. फवारतो. हां मग ती आमच्या इकडे रोजगाराची एवढं भयानक परिस्थिती बेकार झाली आहे. हां. बाईला किती रोजगार आपल्याकडे? 350 रुपये रोजगार. गड्याला गाड्याला 600 रुपये रोजगार. ती बी सकाळी किती वाजता यायचं? सकाळी 10 वाजता यायचं, 5:30 वाजता सुट्टी. मध्ये- गाडीवर मध्ये- न्यायचं, गाडीवर आणायचं. हां. हां. पाण्याचा जिहार इतकी भयानक परिस्थिती झाली आहे. हां. लई बेकार झाली. कोण म्हणलं अध्यक्षाला बोलता येत नाही म्हणून? हां. बरं हां. मग काय करायचं? सगळ्यांनी एकत्रित यायचं आणि काय करायचं मग? सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचं. हां. रोजगार वाचतो. साठे साहेब हे पकडा. सरपंच बोलतो. नाही बोलतो सरपंच, तर महत्त्वाचं. आता सगळ्यात महत्त्वाची समस्या ज्या अध्यक्षाने सांगितली ती अख्ख्या महाराष्ट्रात आहे. काय सोल्युशन आहे तुमच्याकडे? नाही, याला एकच पर्याय आहे कुलकर्णी साहेब, की इर्जिक पद्धत. पूर्वी सावड हा प्रकार होता, तोच आता फक्त त्याला नवीन नाव दिलं गिर्जिक. एकत्रित आलं की शेती करणं अवघड नाही, काहीच अवघड नाही. झिरो मजूर होऊ हो, शकतं. झिरो मजूर 100%. आता काही लोक काय म्हणते, हां 365 पैकी समजा रबीन खरीपचा हंगाम आहे आपला हां. आणि पुन्हा हार्वेस्टिंगचा, किती दिवस एकत्रित येऊन काम करावं लागतं? नाही, आम्ही तसं बघा, फवारणी असेल तरच येतो हां. आणि काढणीला अडचण आली तरच. त्याच्या आता सगळ्याचं हार्वेस्टिंग आलंय. हार्वेस्टिंग सुद्धा आम्ही एकत्रित करतोय. आम्ही पैसे त्याला त्याच्या मर्जीने देत नाही. उदाहरण सांगा आता. आणि आता आम्ही परवा पण त्या ह्याचं करताना पैसे कमी केले नांगरताना. ते उत्तम काळे म्हणून होता, इथं नांगरट आमच्याकडे चालू होती काय तर 2000 1,500-2,000. त्यानं आमची 1300-1400 केली. तुम्ही एकत्रित आहे. हो, त्याला गटात सांगितलं नेमके आम्ही. सदस्य किती आणि क्षेत्र किती आता आहे? कसं आहे, सदस्य आम्ही आहोत 15-17 जण. पण आम्ही बसलो आता ह्यात बिगर सदस्य आहेत, पण आम्ही त्यांना सोडत नाही. ती बसले त्याचं बी तुला करावं लागेल. ओके. मग आता ही काय तसं सगळे शेतकरी आमचे सभासद थोडेच आहेत, पण गावचे आहेत नाही सगळे. आणि क्षेत्र गावात किती आहे? आहेत. क्षेत्र कशाचं? तुमचं सभासदाचं मूळ सभासदाचं मूळ क्षेत्र हे आमचं 21 एकर आहे. 21 एकर. 21 एकर. आणि तुमच्या ह्या परिसरामध्ये हा. तुमचं बघून काही लोकांनी प्रेरणा घेतली? हो, कशी? खूप लोकांनी. आता काय लोक आम्हाला अटॅच झाली. हं. आता काय लोकांनी काय केलं माहिती आहे का, हं. इथं गावडीदार म्हणून नाही, हं. ती पण एकत्र आली. हं. त्यांनी पण एकत्र खरेदी केली. इथून आमच्यापासून 15 किलोमीटर भागावडी शिरवाडी म्हणून गाव आहे. हं. अगदी गावात तरी एसटी जाते. हं. तिथल्या शेतकऱ्यांनी संपर्क साधून त्यांनी आमच्यावर एकत्रित खरेदी केली. वा. म्हणजे असे आता आमच्या तालुक्यातली जवळजवळ 17 ते 18 गावं आम्हाला एकत्रित आहेत. ती खरेदीला पुढे बघा, शेतीचं जे अर्थशास्त्र आहे ना, त्या अर्थशास्त्रातला सगळ्यात जाटील आणि किचकट मुद्दा आहे तो रोजगाराचा, म्हणजे मजूर उपलब्धतेचा. ह्यांनी त्याचं सोल्युशन काढले. आता यांच्या मताप्रमाणे तुम्हालाही पटलं असेल की कुठल्याही गावामध्ये हे शक्य आहे. काही अटी पाळाव्या लागतील, फक्त वायपट बोलायचं नाही, असं काय नाही लावलेलं. नाही नाही, असं काय नाही. टिंगल टावळकी चालणारच आहे. आम्ही समवयस्क टिंगल-टवाळकी, आहे. हा, पण आम्ही आमच्यापेक्षा मोठ्याचा मान राखतो, आदर ठेवावाच लागेल ना. बरं, कुणीतरी आपल्याला म्हणजे थांबवणार पाहिजेच. त्याच्यामुळे ती अडचण येत नाही, एकत्रितच येत आहे सगळं. भांडण तंटे नाही होत. नाही. अजिबात होत. या गावाला मी येण्याचा गेली 15 दिवसापासून विचार करत होतो. मला माहिती होतं की यातनं काहीतरी असं सोल्युशन मिळेल.
की ज्याची महाराष्ट्राला गरज आहे. आता ती गरज तर ह्या निमित्ताने मिळाली. जर सरपंचाकडे द्या. सरपंच, आजूबाजूच्या अनेक गावात असं सुरू झालंय म्हणून, मारडी ही ती खरं आहे का? हो, कुठे किती गावात चालू आहे अख्ख्या महाराष्ट्रात चळवळ चालू आहे. ती वॉटर कपची? हो, हं. आमिर खान आणि त्यांच्या टीमने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून 2015च्या अगोदर त्यांनी काय केलं, महाराष्ट्रामध्ये एक पाणी फाउंडेशन, पाणी जिरवा आणि पाणी अडवा ही चळवळ सुरू केली. आणि आमचा उत्तर सोलापूर तालुका हा दुष्काळग्रस्त भाग आहे तसं बघायला गेलं तर. आणि आमच्या शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यापर्यंत जनावरांना प्यायला सुद्धा पाणी राहत नव्हतं. पण ज्यावेळेस त्यांनी आम्ही आणि ग्रामपंचायतचे आमचे सदस्य आम्ही आणि काही सहकारी आम्ही सांगोला तालुक्यामध्ये यलमार मंगेवाडी या गावामध्ये पाणी फाउंडेशनच्या आमच्या जिल्हा समन्वय असतील, तालुका समन्वय यांनी आम्हाला त्या ठिकाणी नेलं आणि पाणी फाउंडेशनसाठी काय काम करायचं हे तिथं आम्हाला ट्रेनिंग दिलं. आम्ही तिथून आलो, आम्ही गाव एकत्र आणि आमच्या गावचे दैवत आदरणीय काकासाहेब यांनी गाव एकत्र केलं आणि आपल्या गावचा पाण्याचा प्रश्न मिटवायचा या उद्देशाने गाव एकत्र आलं. आणि साधारणपणे मला वाटतं 1 एप्रिल या तारखेला गावामध्ये काम सुरुवात झाली पाणी फाउंडेशनचं. आणि ते साधारणपणे 15 मेपर्यंत काम चाललं, 45 दिवस. आणि त्यातून आता किती बोर वाहते मनानं? या गावामध्ये बोरला पाणी लागत नव्हतं. हां. पण आता ह्या चालू सध्या कंडिशनला पावसाळ्यामध्ये नाही तर इतर वेळेस सुद्धा बोर वरून वाहतात. वरून इतकी वाहतात. पाण्याची पातळी आता उंचावली. टँकर नाही. टँकर कसलंही नाही किंवा तुम्हाला सगळ्यांना एकत्रित प्रश्न विचारतो, टँकर नाही ना? अजून काय सांगायचं सरपंच? हां? आजूबाजूच्या किती आता गट आहेत? आता मार्डे असेल किंवा वडळा आमच्या बरोबर आता अण्णांनी सांगितलं की बागायवाडी आहे, कळमण आहे, इकडे मार्डे आहे, कोनसळ राळेरस आहे, बेलाट, ह्या लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या ट्रेनिंगमध्ये. आणि आणि एकत्रित महत्वाचं म्हणजे हे स्वतः म्हणाले की आमच्यापेक्षा सुद्धा ती गावं चांगलं पुढे काम आहे, करतात. ज्याचं काम आहे त्यांना त्याचं कौतुक केलं. हे फारच मोठी गोष्ट आहे. पण आता तुम्हाला एकच प्रश्न पुन्हा विचारतो आणि जरा मोठ्यानं सांग. मजुराशिवाय अशा पद्धतीनं शेती करणं शक्य आहे का? होऊ शकते, शक्य आहे. हा? हो, मोठ्याने बोलावं लागतंय आपल्याला. मी प्रश्न पुन्हा विचारतो, मजुराशिवाय सगळ्यांनी आपण एकत्रित येऊन अशी शेती करणं शक्य आहे का? शक्य आहे. शक्य आहे. म्हणजे तुमच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत सगळे एकत्रित येऊन करू शकतात? हा, करू शकतात. या प्रश्नाचं उत्तर मला हवं होतं जे ह्या मंडळीने दिलं. कोणाचा एकाचा नंबर द्या, अध्यक्षाचा देऊ. अध्यक्ष, तुम्हाला फोन येणार आता. धर हे, सांगा नंबर. 97 हां 63 हां 93 हां. 54 14. आणि ते फोन नाही उचलला तर दंड द्यावा लागतो. आम्ही उचलतो की. असं त्यांनी फोन नाही उचलला तर त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज करा, माहिती घ्या. आणि हे गाव हे सोलापूरपासून 20-25 किलोमीटर अंतरावरती आहे. सोलापूर वैराग बार्शी या रोडवरती. आवर्जून या, बघा. या लोकांनी अशी 14-15 ट्रॅक्टर्स एकत्रित खरेदी केली. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर श्री शरद पवारांसहित अनेक नेत्यांना आमच्याकडं वॉटर ऑडिट करतोय माणूस, एखाद्या कंपनीचं ऑडिट होतं, पण आमच्याकडं झाडांचं पण ऑडिट केलं होतं, ग्रीन ऑडिट होतं. क्या बात आहे. हो. आणि काय त्याचं गेली करता? 5 ऑडिट वर्ष करता म्हणजे? झाडं जगली संख्या. किती, ओके. राहिली किती, बाबा कुठलं झाड हे झालंय का, ह्याचं पण ऑडिट केलं जातं. आणि आम्ही आमची स्मशानभूमी आहे, अतिशय सुंदर केलेली आहे. तिथं 9 गुंठ्यात 1100 झाडं जिवंत आहेत. वा. कधी लावली तुम्ही? लॉकडाऊनमध्ये. लॉकडाऊन. चला. लॉकडाऊनमध्ये काय काम नव्हतं, हां हां. त्याच्यामुळे वेळेचा स्मशानभूमी- सदुपयोग केला. केला. शेड वगैरे अद्यावत आहे, अतिशय चांगला आहे. तिथं फोटो सेक्शन केलं म्हणजे मला सगळ्यात चांगलं काय वाटलं माहिती आहे की अलीकडे चळवळी सगळ्या बंद झालेल्या आहेत. नाही, 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 ह्या सगळ्या नाही, ह्या तुमच्या ह्या चळवळी ज्या दिसत आहेत ना, एका अर्थाने मोठी चळवळ आहे. तुम्ही पाण्यात चळवळ केली आहे, तुम्ही मजुराची समस्या शोधली आहे, तुम्ही एकत्रित खरेदी करून आता एकत्रित बाजारपेठ कशी शोधली नाही हे कळलं नाही मला. नाही, हे चालू चालू आहे. हे- आता काय आता आम्ही ह्या वर्षी करतोय. त्यांनी विषमुक्त बाजारपेठ चालू केली आहे. त्यांनी विषमुक्त सेंद्रिय फक्त पद्धतीनं. आता करमाळा तालुका, माढा तालुका, आता परवा दिवशी आम्हाला त्यांनी सोलापूरला बोलवलं चालू होतं, पण आम्ही आता आमची सुगी चालू आहे त्यामुळे आम्ही त्या बाजारला भेट द्यायला गेलेलो नाही. आणि आम्ही सुद्धा पुढे जाऊन त्यावरती काम करणार आहे सगळे. आता आमचं नियोजन या वर्षीचं सोयाबीन आता मार्केटिंगला बाहेर नेण्यापेक्षा, सोयाबीन जे शेतकऱ्याचं आहे ती बाहेर मार्केटिंगला नेण्यापेक्षा आपण स्वतः खरेदी करायचं मार्केट रेटमध्ये. आणि आपण त्या गोष्टीचा फायदा गटाला आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा करून द्यायचा. जे काय बाहेर दलाला वगैरे ह्यांचे पैसे जातात ते पैसे वाचवण्याचा आपण प्रयत्न करायचा. हे आता ह्याने येचूर काय सांगितलं, पूर्वी आपल्याकडे कशी पद्धत होती, एक शब्द वापरा ना तुम्ही, सावड सावड होती. आणि ही जी सावड पद्धत आहे ही कधीपासून, आता किती वय आहे तुमचं?
आता रनिंग माझं 48 चालू 48. पण मग तुमच्या आधीपासून सावड मोडलेली आहे मोडलेले. आहे ना? आवड पूर्वी परंपरेने चालू आलेली आहे. होती पण आता मोडली की मधल्या मोडली, काळात. परंतु आता आम्ही बघितलं, आपण सगळ्यांनी बघितलंय बघितलंय आम्ही आमच्या आजोबांनी वडिलांनी चुलत्यांनी मिळून नांगर हाणलेला, मिळून पेरणी केलेली, मिळून मोठा हाणलेल्या, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत. म्हणजे सावड हे उत्तर असू शकतं असू शकतं. आहे ना? हो, चला ह्या इथं थांबूया आपण. थँक्यू सो मच. धन्यवाद तुमचा. आभारी. थँक्यू.